नमस्कार, मी श्यामल साबळे। आज आपण आलेलो आहोत बिंदास न्यूजच्या माध्यमातून शिर्डी मतदारसंघात आणि आज आपण जाणून घेणार आहोत या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर या नागरिकांचा कौल कुणाकडे। खूप काही विकास कामं चालू झालेली आहेत। मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून इथं शिर्डीमध्ये खूप सारे विकास कामं केली सुजयदादा विखे पाटील असतील किंवा राधाकृष्ण विखे पाटील असतील, दोघांनी। आता रस्त्यांची कामं चालू आहेत, परत आपले गार्डन म्हणा किंवा वॉकिंग रूट वगैरे हे सर्व त्याचे ते सुखसुविधा वगैरे पब्लिकसाठी चालू आहेत। ते चांगल्या प्रकारे काहीच नाही, सर्व गोष्टींची सुखसुविधा सर्व काही मूलभूत गरजा वगैरे जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्यांची पूर्तता इथे होते। सुजयदादा विखे पाटील जे आहेत त्यांचा जनसंपर्क कसा आहे शिर्डी मतदारसंघात? जनसंपर्क त्यांचा लहानापासून तर मोठ्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत खूप शिर्डीमध्ये पण शिवाजी महाराजांचा पुतळा एक उभारण्याची मागणी आहे। एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण पुतळा उभारण्यासाठी मागणी आहे। ते पण लवकरात लवकर सुजयदादा ते पूर्ण करणार। अशी काही एखादी विशेष घटना जी सुजयदादा विखे पाटील यांनी केलेली असेल? बघायला गेलं तर रस्त्याचं काम होतं, ते रस्त्याचं काम पण आता चालू झालेलं आहे। बऱ्यापैकी रस्त्याचं काम होत आलं आहे। अशा अडचणी वगैरे जेवढ्या मूलभूत गरजा वगैरे होत्या त्या पूर्ण करत आलेत ते, आता इथून पुढे देखील करत राहणार आहेत। ते सत्तेमध्ये महायुती सरकार आहे, महायुती सरकारच्या कामगिरीबाबत तुम्ही समाधानी आहात का? समाधानी आहोत आम्ही। महायुतीचं काम हे अतिशय उत्कृष्ट प्रकारे काम चालू आहे, त्याबद्दल नागरिकांची कुठल्याही प्रकारची नाराजी वगैरे नाही। मॅडम, याच्यामध्ये शिर्डी नगर पंचायत नगर परिषदे अंडर रस्ते बांधणी, त्यानंतर शिर्डी डेव्हलपमेंटसाठी भरपूर कामं झाले आहेत आणि याच्यामध्ये आता होणारे जे आहेत पुढे डेव्हलपमेंट दिवसेंदिवस चालू आहे। त्यामुळे शिर्डी नगर परिषद असेल, नगर पंचायत असेल, हे एकदम व्यवस्थित प्रकारे डेव्हलपमेंट करू शकते। आता ज्या येत्या निवडणुकीमध्ये जे आता नवीन उभरते चेहरे आहेत, जुने चेहरे आहेत, यांच्याकडे सगळ्यांकडे एकच अपेक्षा आहे की गेल्या तुलनेमध्ये अजून कोणत्या मोठ्या प्रकारे सुधारणा होऊ शकते, शिर्डीसाठी नवीन कसे प्रोजेक्ट येऊ शकतात, किंवा आपण शिर्डीमध्ये येणारे भक्त आहेत, आपलं आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे, तर आपण त्यांच्यासाठी नवीन काय करू शकतो, यासाठी आपण प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे। जेणेकरून इथे एम्प्लॉयमेंट कामगार निर्मिती होईल, शिर्डीकरांसाठी बाहेर जाण्याची गरज नाही पडणार आणि भक्तांची योग्य प्रकारे सोय होईल। यांनी आपल्या शिर्डी नगर पंचायतमार्फत नवीन होणार नगरसेवक असेल, नगर अध्यक्ष असेल, त्यांनी त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं राहील भविष्यामध्ये। आरोग्या बाबतीत शिर्डी एकदम सुंदर आहे, कारण दिवसामध्ये 2 ते 3 वेळा आमच्या दुकान साईडला घरच्या साईडला एक वेळेस नियमित स्वच्छतेसाठी गाडी असते। त्यानंतर औषध फवारणी असेल, प्रत्येक वेळेस टाईम टू टाईम सर्व व्यवस्थित चालू आहे आत्ताच्या तुलनेमध्ये। बरोबर। सरकारच्या ज्या काही योजना आहेत तर त्या शिर्डी मतदारसंघात पोहोचतात का? आता ज्या तुलनेत बघितलं तर शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात एक अतिक्रमण मोहीम झालं, हे ते झालं, पण त्यांना बऱ्यापैकी सगळ्या लोकांना आता राहण्यासाठी, लोकवस्तीसाठी नवीन ठिकाणी म्हणजे स्थापित करण्यात आलं आणि ज्या ज्या गोष्टी आहेत लोकांसाठी फायदेशीर आहेत आणि त्यांना ते योजनेचा घरकुल योजना असेल, त्याच्यामध्ये आता प्रधानमंत्री जीवनदायी योजना, भरपूर योजनेमध्ये शिर्डी नगर पंचायत प्रोत्साहित करत आहेत। सुजय विखे पाटील यांच्या भूमिकेबाबतीत काय सांगणार? सुजयदादा हे आता एक खूप मोठे नेतृत्व आपल्यासाठी शिर्डीसाठी आहेत, पूर्ण महाराष्ट्रात त्यांचं आहे, पण आज ते डेव्हलपमेंट करत आहे आणि यापेक्षा अजून काही कामगारांसाठी काय करता येईल याच्यात महत्त्वाचं लक्ष देणं खूप गरजेचं राहील। कारण शिर्डीतला मुलगा हा बाहेर नको जाता कामा नये। MIDCसाठी सारख्या एवढ्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज आता शिर्डीमध्ये आणल्या आहेत, तर त्याच्यामध्ये प्रायोरिटीसाठी सुजयदादा खूप मोठ्या प्रमाणात लक्ष देतील आणि शिर्डीत नवीन काहीतरी थीम पार्क्स असतील, संस्थांमार्फत उभे करतील, असं काहीतरी प्रयत्न करतील। आतापर्यंत तुम्हाला माहीत असलेले सुजय विखे पाटील यांनी केलेली विकास कामे? सुजयदादांनी आता शिर्डीचा विकास म्हणजे हा सुजय विखेंनीच केला आहे। याच्यामध्ये मग खूप भरपूर लोकांमध्ये कामगार संस्थांमध्ये लावले आहेत, त्याच्यानंतर शिर्डीमध्ये नगरपालिकेमध्ये, त्याच्यानंतर खूप लोकांचे काही कामं वरच्या दर्जाला अडकले आहेत, त्यांनी प्रत्येक ठिकाणी मदत केली आहे। हॉस्पिटल असेल, बाकीच्या गोष्टी असतील, म्हणजे दादांकडे कोणतंही काम घेऊन झालं नाही असं होणार नाही। त्यांनी एक एका प्रकारे बघितलं तर पूर्णपणे लक्ष आहेत। विखे साहेब दर 8 दिवसाला 2-4 दिवसाला आहेत। फक्त एक त्रुटी आहे ती नगर मनमाड हायवेची, जेणेकरून याच्यात भरपूर लोकांचे जीवन गेलं आहे, आलं आहे,
पण त्याच्यामध्ये एक प्रयत्न म्हणून त्यांना एक सगळ्या आपल्या शिर्डीकरांच्या वतीने एक निवेदन राहील की तुम्ही तेवढी एक त्रुटी पूर्ण करावी, संस्थान कर्मचाऱ्यांची एक त्रुटी पूर्ण करावी. बाकी एक पर्यटकांचा प्रश्न फारच जास्त प्रमाणात समोर आला, तो काय? मॅडम ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे, पर्यटनाला इथे कुठलीही प्रकारची लूटमार वगैरे होत नाही. जे आहेत आता त्यांच्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे असं म्हणताय. कारण गेल्या काही दिवसामध्ये चोरटे भामटे लबाड प्रवृत्तीचे लोक बाहेरून आलेले, जे काही थोड्या पैशामध्ये म्हणजे थोडं कामामध्ये जास्त पैसे मिळवत होते, त्याप्रमाणेमुळं काय झालं की लोकल लोकांना म्हणजे जे आहेत त्यांच्यावर पण बाहेर येणाऱ्या भाविकांचा खूप मोठा प्रॉब्लेम व्हायला लागला. त्यामुळे भाविक येण्याचं प्रमाण असंच लोकांना जाणवतं की यामुळे दूर होते. तर शिर्डी नगर परिषद आणि शिर्डी पोलीस स्टेशनमार्फत याची योजना आणि अंमलबजावणी यांच्यावर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. गेल्या 25 वर्षात काय विकास कामं झाली किंवा नाही झाली असं वाटतं? नाही राहिलेले ते चांगले काम आहे, व्यवस्थित आहे, काही अडचण नाही. फक्त मागं जे 2-5 वर्ष असे तसे आता लॉकडाऊनपासून वगैरे झालं आहे ना, ते व्यवस्थित आहे. शिर्डीत काय असं काही नाही का जे एकदम कसं असतं माहिती आहे का एकदम एक व्यवसाय असा आहे इथं शिर्डीमध्ये की जे ड्रायव्हर की मध्ये जा, तुम्ही गाडीधंद्यात जात. आणि दुसरी गोष्ट मी स्वतः खूप ड्रायव्हर आहे आणि मला 20-25 वर्ष झालेले आहे मॅडम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता शिर्डी साईबाबा संस्थांमध्ये असं कसं असतं, हे नेते लोक राजकीय नाही तर मला त्याशी काही ज्ञान नाही. पण एक हे आपला विषय असा आहे की जे इथं चोरी चपाटी हे ते विषय बी नाही, पण असा विषय आहे की डॉन बिनचा बी काही विषय नाही. पण आपला जे वैयक्तिक विषय असा आहे की जे लूटमार वगैरे ते बी नाही. ते बरोबर आहे, भक्त लोकांना नको व्हायला, ते चांगली गोष्ट आहे मॅडम. पण ते तुम्ही जे केलं आहे ते व्यवस्थित आहे. हे असंच पाहिजे का की ते नको, ते व्हायला नको का की ते आपल्या साईबाबाच्या भरोश्यावर येतात, ते साई भक्तांच्या भरोश्यावर येतात. ते असं पाहिजेलच, चांगली गोष्ट आहे. तर मग मला तेच म्हणायचं आहे की ते आपलं 25 वर्ष 10 वर्ष मी घातले. तर माझा विषय असा आहे की ते बाबाच्या दरबारात तुम्ही जे सत्य आहे, खरं आहे खोटं आहे तुम्ही सांगायला पाहिजे. आणि ते राहते नाही तर त्या जन्मभूमीत असं त्या विषयावरती म्हणून आपण राहिलेलो आहे. आणि चांगलं आहे, काही अडचण नाही. आज आपण दिवसभर शिर्डी मतदारसंघातील नागरिकांचा कौल पाहिला आणि हवा कोणाची हे देखील जाणून घेतलं. तर अशाच अनेक मतदारसंघातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. धन्यवाद.